सारिका, आता पहिल्या पुस्तकामध्ये घोस्ट रायटर आहे, दुसऱ्या पुस्तकात काय आहे? नावातच आहे तिच्या, ती स्वतः देवीचा अंश आहे. बरं. त्यामुळे हे पुस्तक माझ्यासाठी स्वप्नासारखं आहे. बरं. कारण मला स्वतःला स्वप्न पडलं होतं की कुमारिका बलीचा विधी चालू होता आणि लिटरली मी स्वतः कामाने ओली झालो. म्हणजे जी शांभवीची जी सुरुवात आहे ते स्वप्न मी कुठेतरी बघितलं होतं. फक्त तिथे रेडा होता आणि ती कुमारिका होती. मग त्या स्वप्नातून कुठेतरी ह्या कथेची सुरुवात झाली आणि मग माझ्या मुलीने मला देवीच्या 10 महाविद्या आणि दशमहाविद्या त्याच्याबद्दल माहिती दिली. ही जी कथेची जी नायिका आहे, त्या कथेच्या नायिकेचं स्वरूप होण्याआधी या सगळ्या गोष्टींचा शोध घेतला गेला. 52 की 108 अशा शक्तिपीठांवरून अजूनही ते चालू वाद आहे. येस. मग त्याच्यावरून मी आले 10 शक्तिपीठांवर, ज्या 10 दशमहाविद्या, ज्या दशमहाविद्या म्हणजे पण शक्तिपीठांचं रूप आहे. हा जर विचार करायला गेला तर ह्याचा प्रवास खूप मोठा होईल आणि मग तिथून आम्ही आलो 4 तांत्रिक शक्तिपीठांवर. बरं. हां, तर या 4 तांत्रिक शक्तिपीठांची लढणारी ती नायिका आहे. त्याच्यातून जे साकार झालं ते हे पुस्तक आहे. दॅट इज देवी रक्षते रक्षिता. आपल्या मराठी मूड या यूट्यूब चॅनलवरती पुस्तक आणि बरंच काही या आपल्या पॉडकास्टवरती माझे असे काही मित्रमैत्रिणी येतात ज्यांचा संबंध साहित्य क्षेत्राशी असतो. मग साहित्य क्षेत्रात ते अनेक कामं करू शकत असतात. कोणी लेखक असतो, कोणी प्रकाशक असतो, कोणी ट्रान्सलेटर असतो. आज अशीच एक मैत्रीण आपल्या या रीडिंग रूम मध्ये आलेली आहे. बाय प्रोफेशन शी इज अ टीचर अँड बाय पॅशन शी इज अ ऑथर. काही दिवसांपूर्वीच तिचं 3रं पुस्तक हे पब्लिश झालं. पहिलं पुस्तक, दुसरं पुस्तक, 3रं पुस्तक याच्यावरती आपण सखोल चर्चा करणार आहोत. थोडंफार तिच्या टीचिंग करिअर बद्दल पण बोलणार आहोत. जाणून घेणार आहोत तिची रायटिंग प्रोसेस काय आहे आणि सगळ्यात महत्वाचं युट्यूबवरच्या प्लेजरिझम बद्दल बोलणार आहोत. तर आज आपली गेस्ट आहे सारिका कंदलगावकर. नमस्कार. माझा सगळ्यात पहिला प्रश्न आणि आवडता प्रश्न, आज मूड कसा आहे? खूप छान आहे. इथे या स्टुडिओमध्ये येऊन मला खूप छान वाटतंय. बहुतेक पहिलाच एक्सपिरियन्स आहे. बर. सो एन्जॉयिंग दिस प्रोसेस की स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग आणि हे सगळं छान वाटतंय. पहिलाच एक्सपिरियन्स आहे म्हणून मी सांगतो, अजिबात स्ट्रेस घ्यायची गरज नाहीये. आपण गप्पा मारणार आहोत नक्कीच. आणि बाय द वे रेकॉर्ड झालं तर आपण रेकॉर्ड करू, नाही तर नुसत्या गप्पा मारू आपण. जास्त आवडेल. सो आपण डायरेक्ट इंटरव्ह्यू चालू करूया, गप्पा चालू करूया. ओके. एक टीचर आणि एक ऑथर हे दोन्ही कसं जमतं एका वेळेस? सगळ्यांना पडणारा हा प्रश्न आहे. बट आय एन्जॉय द प्रोसेस. दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. मी जेव्हा टीचर असते किंवा शिक्षिका असते तेव्हा आमचे जे सब्जेक्ट्स असतात ते टोटली वेगळे असतात. आणि ही जी म्हणजे मी जेव्हा लिखाण करते त्याचे विषय थोडेसे वेगळे असतात. खरं सांगायचं म्हटलं तर शिकवताना खूप प्रेशर असतं डोक्यावर ॲज अ टीचर. लिखाण जेव्हा मी चालू करते तर जेवढं दिवसभराचं प्रेशर असतं ते सगळं प्रेशर उतरून जातं. सो हे माझ्यासाठी असं आपण म्हणतो ना स्ट्रेस रिलीव्हर आहे. सध्या माझं लिखाण हे स्ट्रेस रिलीव्हर झालंय. की जर एखादी आयडिया डोक्यात असेल आणि ती जोपर्यंत मोबाईलमध्ये उतरत नाही तोपर्यंत असं अनइझी वाटत राहतं की अरे आज आपलं काहीतरी लिखाण राहिलंय किंवा आपलं काहीतरी काम राहिलंय. सो दोन्ही प्रोसेस माझ्यासाठी खूप महत्वाच्या आहेत आणि दोन्ही मी एन्जॉय करते. बरं. सो चालू असतं ते काम. आणि दोन्ही प्रोसेस सायमल्टेनियसली चालू असतात. हो. बरोबर ना? येस. पण मग असं सारिकाताई कुठे स्विच आहे का, की हे स्विच दाबलं की तुम्ही टीचर होता आणि ते स्विच ऑफ केलं की तुम्ही ऑथर होता किंवा रायटर होता? होतं ना, हे पण होतं. म्हणजे आमची जेव्हा रिव्हिजन चालू असते मुलांची, तेव्हा मुलांना पेपर लिहायचे असतात. सो ते जेव्हा पेपर लिहित असतात, शिकवून सगळं झालेलं असतं, डाउट्स क्लिअर झालेले असतात आणि त्यांना फक्त पेपर लिहायचा आहे. सो ॲज अ टीचर मी तिथे काय करणार? सो माझ्याकडे एक पेपर असतो. ते त्यांचा पेपर लिहित असतात, मी माझा पेपर लिहित असते. आपल्याला जे काही आठवत असतं डोक्यात, की आपल्याला
एखादा प्रसंग वाचलेला आहे कुठेतरी किंवा आपण कुठेतरी काहीतरी बघितलेलं आहे ऑन द म्हणजे रील एखादी आहे, जी आपल्याला आवडली आहे किंवा जी आपल्या मनाला स्पर्श करून गेली आहे. ती तिथे त्या पेपरवर माझी उतरत असते. म्हणजे एका बाजूला मुलं त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत असतात, एका बाजूला माझ्या कथेचा आराखडा तिथे झालेला असतो आणि हे बऱ्याचदा होत असतं. सो त्यांनी सांगितलं, की "मॅम माझं झालंय." मग ते पर्समध्ये जातं हं. आणि मग त्यांचा पेपर करेक्शन्स करून मग त्यांच्या चुका डिस्कस करणं चालू होतं दुसरीकडे. बरं. सो आता सवय झाली आहे माझ्या मते मेंदूला पण याची, हं. की शिक्षण आणि लिखाण असं दोन्ही चालू ठेवायचं. लिखाण किती तास होतं? ठरवत नाही म्हणजे असं एक असतं की दिवसातून एक तरी भाग म्हणजे माझ्याकडे 1000 शब्दांचा एक भाग असतो. हं. सो प्रयत्न असतो की दिवसातून एक 1000 शब्द हं. किंवा अगदी 1000 नाही झाले तरी 800 शब्द आपल्या हातून लिहिले गेले पाहिजेत. असं डोक्यात असतं कुठेतरी. प्रत्येक वेळेस ते शक्य होईलच असं नाही, की काहीतरी घरात आपण कार्यक्रम असतात किंवा आपल्याला कुठे बाहेर जायला लागतं. हं. तेव्हा ते होईलच असं नाही. पण असा रोजचा प्रयत्न तरी असतो, की ते 800 शब्द जे आहेत ते आपले लिखाण झालं पाहिजे. अ, बळजबरी नाही करत मी. कारण हं. आपण जेव्हा मेंदूला सांगतो, की हे झालंच पाहिजे, तेव्हा तो आपल्या विरुद्ध बंड करतो, की नाही, नाही लढायचंय बरं, मला. बरं. पण बऱ्याचदा होतं दिवसातून एखाद तास, एखाद दीड तास लागतो. म्हणजे तो एक मूड यायला लागतो. म्हणजे असं ते जरी आयडियाज येत राहिल्या, तरी हं. ते अगदी तेवढं स्विच ऑन ऑफ होत नाही, की हं. डोक्यात काहीतरी आलंय आणि आपण ते लिहितोय. हं. अ, एक पण दीड तासात म्हणजे जो रात्रीचा 1-1.5 तास असतो, तो फक्त मी टाईम असतो माझा. बरं, मग त्या दीड तासात एखादा भाग आरामात होतो माझा लिहून. बरं. असं चालू असतं ते. म्हणजे तो वेळ फक्त माझा. फॅन्टास्टिक. टीचिंगवरनं आपण हं, थोडं रायटिंगकडे येऊया. नक्की. ओके. मला वाटतं 2024 साली हे पहिलं पुस्तक आलं. हो, समर्थांची लेख. हो. मायथॉलॉजी, मिस्ट्री, अजून एखाद दुसरा जॉनर असला तर असणार आहे, हे मला चांगलं माहिती आहे. म्हणजे ह्याच्यात काय आहे, हं. हे आपण नंतर डिस्कस करूया. हे सुचलं कसं हे मला पहिलं सांगा? हसाल तुम्ही मला ह्याच्यावर. अ, माझं जे माहेर आहे, त्या बिल्डिंगमध्ये अशी आहे, कहाणी आहे, की तिथे भूतं फिरतात. बऱ्याच जणांनी अनुभव बरं. घेतलेला आहे. हां. हां, तर अचानक आम्ही जात होतो कुठेतरी फिरायला आणि मला आठवलं, की अरे आपण आहे असं ते छान घटना खूप जणांनी बघितल्या. सो त्याच्यातून मला ती कथा एक सुचली. ती एक लघुकथा होती ती. हं. आणि नंतर एका ठिकाणी होतं, की तुम्हाला स्त्रीवादी कथा लिहायच्या, की ज्याच्यात स्त्री ही म्हणजे ती मध्यभागी मेन असेल कॅरेक्टर कथेच्या. आहे. हो. हं. आणि माझी मुलगी खूप हॉरर आणि हे बघते. बरं. सो ती काहीतरी सांगत असते मला, की मी हे बघितलं, ते बघितलं. मग असा विचार आला कुठेतरी, की आपण नेहमी मेल घोस्ट हंटर बघतो. पण घोस्ट हंटर. हंटर येस. म्हणजे जे बरं. वेगवेगळ्या ठिकाणी जातात, भूतांचा शोध लावतात किंवा अगदी मराठीत जरी म्हणायचं म्हटलं, हं. तरी आपले जे नारायण धारप आहेत. आता त्या हां. पुस्तकाचं थोडंसं सांगते, की समर्थांची लेख का आहे? हं. नारायण धारपांचा प्रचंड पगडा आहे माझ्यावर. बरं. म्हणजे त्यांची जेवढी असतील नसतील तेवढी सगळी पुस्तकं एकदा वाचून झाली आहेत, दोनदा वाचून झाली आहेत. मला जेव्हा वेळ मिळतो म्हणजे आज सकाळी पण मी त्यांचं समर्थांचा विजय नावाचं पुस्तक ते वाचूनच असं आलेले आहे. हं. सो त्यांना कुठेतरी आपण म्हणतो ना, की आपल्याकडून असं त्यांचं कुठेतरी इन्फ्लुअन्स आहे, येस इम्पॅक्ट आहे. किंवा इम्पॅक्ट आहे किंवा आपल्याकडून आपण त्यांना भेटू नाही शकलो किंवा हं. काही बोलू नाही शकलो, तर एक हं. थोडीशी आदरांजली वगैरे असं. हं. सो तसं तर त्यांचे एक कॅरेक्टर आहे समर्थ, अशोक समर्थ हं. नावाचं, की हं. ज्यांच्याकडे माणसं येतात, की हं. बाबा इथे या जागी काहीतरी वाईट आहे आणि मग तुम्ही सोडवा. हं. तर तशी सुरुवात होती. म्हणजे ते कुठेतरी माझ्या डोक्यात होतं, की एखादी स्त्री पण हे करू शकते ना. हं. असं नाहीये, की स्त्री नाही करू शकत. हं. मग त्याच्यातून समर्थांच्या लेखच्या अक्षताचा जन्म झाला. बरं. आणि तिची कथा अशीच आहे, की मग तिचं थोडंसं घराणं, हं. की ते सगळे दत्त म्हणजे जनरली जेव्हा आपण भूत वगैरे बघतो, तेव्हा त्यांचं जे दत्त संप्रदायाचा ह्याच्यावर फार मोठा पगडा आहे किंवा हं. ते कुठेतरी रिलेटेड आहे. हं. माझ्या माहेरी आम्ही नवनाथांचं वगैरे खूप केलं जातं. मग ते कुठेतरी क्लिक होत गेलं आणि कथा पुढे-पुढे जात गेली. सो तिथून तिचा जन्म झाला आणि ती सगळी प्रोसेस मांडली गेली. आणि मग हे मांडताना अनेक पुस्तकांचा आधार घ्यायला लागला. कारण बरोबर. प्रत्येक ठिकाणी आपण स्वतः नाही जाऊ शकत. हं. सो तिच्यातून तिचा जन्म झाला त्या कथेचा. सो जर मी तुम्हाला विचारलं, की ही जी लेख आहे, हं, समर्थांची लेख आहे, हं.
ही फेमिनिस्ट आहे की नाही? फेमिनिस्ट म्हणजे तिचं असं काही आग्रह नाहीये. म्हणजे ती मी स्त्री आहे म्हणून मला स्पेशल काहीतरी हवंय किंवा हं, ती पुरुषांचा अ, अ, काय म्हणूयात आपण द्वेष नाही करत. हं, पण ती हातात हात घालून म्हणजे ती स्वतःला कुठे स्वतःला कमी पण नाही मानत. म्हणजे हं, माझ्या कथेच्या कोणतीही नायिका जर तुम्ही बघितलीत, हं, तर ती पुरुषाला कमी मानत नाही किंवा ती हं, पुरुषाचा द्वेष करत नाही. हं. पण ती स्वतःकडे कमीपणा नाही ठेवत. बरं. की माझ्याकडे जर ती कॅपॅसिटी आहे किंवा मी जर ती कॅपेबल आहे, तर उगाचच मी फक्त स्त्री आहे म्हणून मी कमीपणा घेणार. तर ती हं, असं माझी कोणतंच जे कॅरेक्टर आहे, ते नाही करत. हं. सो आता ह्याला काय शब्द द्यायचा ते वाचणाऱ्यांनी ठरवावं. ठीक आहे. पण अशा आहेत माझ्या नायिका सगळ्याच तशा आहेत अशा. तो समर्थांच्या लेख हं, हं, जे पुस्तक आहे, हं. त्याच्यात मी 2 जॉनर बद्दल बोललो. हं. किती जॉनर मला वाचायला मिळतील त्याच्यामध्ये? ओके. एक तर म्हणजे पुराणाची खूप आहे जसं म्हटलं तसं, की हं, दत्त संप्रदाय आहे किंवा जे शेवटी जिथे निगेटिव्ह एनर्जी असते तिथे पॉझिटिव्ह एनर्जी असते. मग आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी कुठून मिळते? तर देवाकडून. बरं. सो तिथे थोडीशी मायथॉलॉजीची अगदी खूप नाही, पण थोडासा आहे पौराणिक कथांचा आधार आहे किंवा हं, घटनांचा आधार आहे हं, आणि सस्पेन्स आहेच, हं, की शेवटी तो काय असतो म्हणजे कोण व्हिलन कोण आहे हं, किंवा ते आहे. हं. आणि तिसरा छोटासा असा प्रेमकथेचा जे आपण म्हणतो ना, अगदी थोडीशी झालर आहे. बरं. अगदीच प्रेमकथा नाहीये ती, हं. पण थोडीशी झालर आहे त्यात. पुस्तक काय आहे? पुस्तकाची हं, कथा काय आहे? हं, हे तर आपल्याला कळलं. हं, तुम्ही सांगितलत मला. हं. पण हे पुस्तक जेव्हा तुम्ही लिहीत होतात, तेव्हा ती प्रोसेस काय होती? रायटिंग प्रोसेस काय होती तुमची? अ, अनेक पुस्तकं मी त्याच्यासाठी वाचली. कारण तिथे एक गिरनारचं आहे. हं, गिरनारचा एक संदर्भ आहे. हं, त्याच्यानंतर एक राजस्थानचा संदर्भ आहे. हं, तर ह्या ज्या काही घटना आहेत, म्हणजे माझ्या पुस्तकात लिहिताना मी प्रयत्न करते, की ज्या खऱ्या घटना आहेत, त्या कुठेतरी याव्यात किंवा ज्या हं, काही अ, होत असतात गोष्टी, त्या कुठेतरी याव्यात आणि मग त्या अनुषंगाने कथा माझी पुढे जावी. सो एक नर्मदा परिक्रमेवरची 2-3 पुस्तकं वाचली मी हं, त्याच्यासाठी. त्याच्यानंतर गिरनारवरती जी काही पुस्तकं होती ती वाचली आणि मग तंतोतंत आपण कधीच कुठून हे नाही करत, पण एक आपल्याला हिंट मिळत जातात. हं, सो तसं ते लिहिताना मला हिंट मिळत गेली. हं, सो त्यामुळे ते वाचन आणि मग त्याच्यातून आपल्याला जे हवंय ते एक्स्ट्रॅक्ट करणं ही जी हं. प्रोसेस होती, ती पहिल्यांदा मला खूप डिफिकल्ट गेली. सो बरं. त्या पुस्तकाने म्हणजे कसोटी आपण जी म्हणतो ना, ती लागली आणि नंतर मग सवय झाली, की आता हे असं ही प्रोसेस आहे. जर मायथॉलॉजिकल लिहायचं असेल तर. कारण कुठेही लिहिताना पुस्तकाशी रिलेटेड वाद होऊ नयेत. तर ही काळजी मी तिच्या बाबतीत पण म्हणजे घ्यायची होती मला. सो ते सगळं अव्हॉइड करून जे आपण म्हणतो ना, की अशी गोष्ट निवडायची, की ज्याने वाचकांनाही आनंद मिळेल आणि आपल्याला पण लिखाण करताना आनंद मिळेल. तर थोडासा तो विचार होता ते लिहिताना. बरं. सारिकाताई, ही तुम्ही सांगितलत ही हं, रिसर्च प्रोसेस सांगितली. हं, मला जे एक्स्पेक्टेड आहे, हं, रायटिंग प्रोसेस म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो. हां. काही जण रात्री लिहितात, अच्छा. हं, काही जण सकाळी उठून लिहितात, हं, काही जण ठरवतात, की मी एवढे शब्द हं, लिहिणार म्हणजे हं, लिहिणार. हं. काही जण असतात जे ट्रेनमध्ये पण लिहितात, बसमध्ये पण लिहितात. तर ही प्रोसेस कशी होती तुमची? अ, त्या प्रोसेससाठी म्हणजे साधारणतः रात्री जेव्हा कामं सगळी होतील, कारण अगदी सकाळी जरी लिहायचं म्हटलं तरी डोक्यात 100 विचार असतात, की आपल्याला वेळेत ऑफिसला जायचं आहे, वेळेत आपल्याला चहा दिला पाहिजे, पाणी दिलं पाहिजे. हं, रात्री कसं असतं, की जेवण झाल्यावर तो जो मी म्हटलं तसं, की तो माझा मी टाईम असतो. मग बरं. त्याच्यानंतर सगळं शांत झालं, की 9:00-9:30ला शांत बसायचं आणि हं, मग त्याच्यानंतर आपण आधी काय लिहिलंय, ते हं, एकदा दोनदा वाचायचं आणि मग हं, त्याच्यानंतर पुढे काय होईल याचा आढावा घ्यायचा किंवा मी काही पॉइंट्स लिहून ठेवले होते, हं, की ती जी अक्षता आहे ती इथे-इथे जाईल. कारण एका बाजूला अक्षता जिथे घोस्ट हंटिंगचं काम करते, हं, त्याच्यासोबत तिचं जे पास्ट लाईफ आहे, हं. ते कुठेतरी उलगडत होतं. बरं. मग त्याचा रिलेव्हन्स मला कुठेतरी लावायचा होता. म्हणजे एका कथेत 2 सायमल्टेनियस कथा तिथे चालू होत्या. हं, सो ते करताना डोकं शांत राहणं ही गरज होती हं, माझी. सो त्यामुळे रात्री 9:00-9:30ला पेपर घेऊन बसायचं. पेपरवर सगळे हिंट म्हणजे जे काही मुद्दे आहेत ते मुद्दे काढायचे. हं, असं बघायचं, की ते कुठे एकमेकांना हे नाही व्हायला पाहिजे. कारण आता तुम्ही स्वतः लिहिता म्हणजे एक थोडासा अंदाज असेल, की हं. सस्पेन्स जेवढा आपण इझिली गुंफतो, हो. तशीच त्याचा जो उलगडा आहे तोही तसाच झाला तेवढाच ईझी पाहिजे. झाला पाहिजे.
त्याच्यात काहीतरी त्याच्यात एक पॉइंट असाही आहे, की मग आपण मेडिकल सायन्सचा एक पार्ट घेतला होता. हं. मग तोही कुठेतरी सूट म्हणजे तो तिथे फिट बसला पाहिजे. म्हणजे बरोबर. ह्या सगळ्या गोष्टींसाठी खूप म्हणजे त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ती कथा लिहिली गेली आहे असं. फॅन्टास्टिक. शेवट काय होतो कथेचा? सस्पेन्स आहे. शेवट नक्की वाचा. म्हणजे माझी ही सवय आहे, हं. की मी कोणतंही पुस्तक सस्पेन्स असू देत किंवा कोणतंही पहिली 2 पानं वाचते. कॅरेक्टर्सचा अंदाज आला, की शेवटची 10 पानं वाचते आणि मग त्याच्यानंतर मी मधली पानं बरं. वाचते. सो तुम्ही पण ते करू शकता. पण हं, ही जी अक्षता आहे, हं, ओके. म्हणजे ॲज अ कॅरेक्टर म्हणून तुम्ही जेव्हा हं, हे डेव्हलप करत हं, होतात, हं, हं. तेव्हा काय ॲट्रिब्यूट्स तुम्ही तिच्यात टाकलेत? ती एक साधी 24-25 वर्षाची मुलगी आहे. ती तुम्हाला कुठेही आजूबाजूला दिसू शकेल. हं, पण तिच्यातले जे सुप्त गुण आहेत, हं. ते मात्र तुम्हाला इझिली नाही दिसणार. बरं. कारण म्हणजे ती जीन्स घालते, ती ड्रेस घालते, ती काही म्हणजे असं असं ते फक्त म्हणजे तिच्या घरात जी दत्त आपण म्हणूयात ना, दत्त संप्रदायाचं ते त्यांच्या घरात चालत आलंय. हं, म्हणून ती काही रुद्राक्षांच्या माळा किंवा ती काही असं विचित्र असं ते अंगाला भस्म अशी नाहीये. ती हं, अगदी साधी सरळ मुलगी आहे. हं, ती एका ॲडव्हर्टाइजमेंट कंपनीमध्ये काम करत असते आणि हं, मग तिथून जेव्हा ॲडसाठी वगैरे शूटिंगसाठी वगैरे जिथे त्यांना जायला लागतं, मग तिथे ती एखादी जागा जर बघितली, की जिथे भुताटकी आहे, हं. अशा ठिकाणांची जिथे तिला माहिती मिळते, तर तिथे आधी ती जाते. मग बरं. तिथे जी काही मिस्ट्री असेल, जे काही रहस्य असेल, तर ती उलगडून मग ती पुढच्या ह्याच्यात जाते. सो तिचं असं असतं थोडंसं पाठीवर आपण ते विंचवाचं बिऱ्हाड घेऊन फिरतो ना, हं. तशी ती आहे. की जिथे बरं. तिला जे दिसेल तिथे ती फिरणारी मुलगी आहे. अतिशय साधी सरळ असं कथा लिहिताना कदाचित मी मध्यमवर्गीय असेल म्हणून असेल, की हं, माझ्या नायिका कधीच अशा खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी नसतात. म्हणजे त्यांच्यात गुण एक्स्ट्रा ऑर्डिनरी असतील, हं, पण त्या दिसायला आपल्यासारख्याच असतात. म्हणजे हं, साध्या, सरळ, सन्मार्गी हं. आणि असतील त्यांच्याकडे जे काही दैवी गुण वगैरे असतील त्या वापरल्या. तुम्ही दैवी गुण म्हणताय, हं. तुम्ही दत्त संप्रदाय म्हणताय, हां. तुम्ही नवनाथ म्हणालात हं. आणि तुम्ही सायन्सच्या टीचर आहात. सायन्स आणि मायथॉलॉजी हं. एकत्र कुठेतरी जनरली येत नाही. नाही. तुम्ही कसं हे आणलंत? त्याला कारणीभूत माझी आजी आहे. साधारणतः आम्ही म्हणजे मला जसं आठवतंय तसं, की आम्ही 4-5 वर्षाच्या असताना आमच्या इकडे बाल उपासना फार मोठ्या प्रमाणात केली जायची बरं. कलावती देवींची. रविवारी सगळे झोपलेले असायचे आणि त्यांची बालोपासना सकाळी 8 वाजता असायची. म्हणजे एकच दिवस आपल्याला झोपायला मिळायचा, हं, पण त्याच्यातही ती उठवून आम्हाला तिथे घेऊन जायची. मे हं, बी मी मोठी नात असेल म्हणून ती म्हणजे बाकी कोणी नाही आलं तरी तू चल आणि तू ते 1 तास तू हे कर. हं. सो मग तिथे अनेक पुस्तकं असायची. म्हणजे संतांची पुस्तकं, देवांची पुस्तकं, कृष्ण चरित्र वगैरे मी त्या काळात वाचलं असेल. म्हणजे जे बरं. आपल्याला वेगवेगळ्या राजांच्या कथा म्हणजे जी पुराणाची जी आवड आहे, ती मे बी तिथे कुठेतरी असेल. आणि मग नंतर माझ्या शाळेची लायब्ररीनी किंवा शाळेच्या ज्या ग्रंथपाल होत्या, त्यांची माझ्यावर फारच अशी स्पेशल आपण म्हणूयात ना, की कृपादृष्टी होती. येस. हं, की जिथे 5वी-6वीतल्या मुलांना फक्त साने गुरुजींची मुलं साने गुरुजींच्या गोष्टी किंवा छोट्या मुलांच्या गोष्टी वाचायला द्यायच्या. 5वी-6वीत असताना त्यांनी मला स्वामी वाचायला दिलं होतं किंवा बरं. हां, काही शिक्षकांसाठी स्पेशल पुस्तकं असायची हं, त्यांच्याकडे रिझर्व्ह. सो ती पुस्तकं मला त्यांनी महाभारतावरचं होतं. आता मला नाव नाही आठवत, पण एवढं जड महाभारताचं पुस्तक त्यांनी मला वाचायला दिलं होतं. आणि आमच्या घरात अ, अगदी खूप नसलं तरी बरेचसे सणवार साजरे केले जातात. हे जे नवनाथांचं जे म्हटलं, की माझे आजोबा नवनाथांचे खूप करणारे होते. आम्ही सुद्धा वर्षा 2 वर्षातून एकदा कानिफनाथांना वगैरे जाऊन येतो. सो ते कुठेतरी आपण म्हटलं, आपण कितीही आपण नाही म्हटलं तरी हा कुठेतरी प्रभाव असतो आपल्या मनात आतमध्ये आणि मग ते लिहिताना हे सगळं आठवत जातं आणि मग ते कुठेतरी माझ्या मते त्या पुस्तकात दिसलेलं आहे. सो सायन्स हे आपण म्हणतो ना, की आपण शिकलोय त्याच्यातून. सो हं, ती एक आवड म्हणा किंवा ते शिक्षण म्हणजे माझ्या बाबतीत शिक्षण आणि हे टोटल वेगळं आहे, की मी जे हं, काही शिकवते म्हणजे जेव्हा बायोलॉजी शिकवते, फिजिक्स हं, शिकवते, तेव्हा मी प्रॉपर ती टीचर असते. हं, पण अंधश्रद्धा नाहीये माझी, म्हणजे हं, मी अंधश्रद्धाळू नाहीये. हं. पण माझी देवावर श्रद्धा आहे, बरं. की जे काही होतं ते हं, कुठेतरी तो असतो पाठीशी. अनुभव आहेत काहीतरी त्यामुळे अंधश्रद्धा म्हणजे मी असं नाही म्हणणार, की
मी हे करणारच नाही किंवा मी असं दर मंगळवारी देवीची ओटीच भरीन, नाहीतर नाही भरली तर मी जेवणार नाही, असं माझं काही नसतं. पण देवाला जायचंय. देव असा कुठे दिसला तर नमस्कार न करता जाण्याइतपत मी अंधश्रद्धा म्हणजे हे नाहीये. काय म्हणूयात आपण नास्तिक नाहीये. पण आस्तिकता जी आहे ती कुठेतरी तारतम्य बाळगून आहे. सो त्याच्यातून ह्या कथा येत असतात असं. हेच सगळे ॲट्रिब्यूट्स त्या अक्षतामध्ये आहेत का? हो, म्हणजे आता एक थोडंसं रहस्य रिव्हील करते. अक्षताला वडील नाहीयेत. बरं. अक्षताच्या वडिलांचा मृत्यू झाला. मग तो का मृत्यू झाला? त्याचा जेव्हा ती शोध घेते, तेव्हा ती तिच्या आईला किंवा तिच्या आत्याला जुमानत नाही. हं. म्हणजे जिथे तिच्या मनाला किंवा ती कुठेतरी जो व्हिलन आहे, हं. त्या व्हिलनशी हातमिळवणी पण करते. कारण बरं. तिला ते शोधून काढायचंय रहस्य, की हं. माझे वडील का गेले? हं. सो ती स्वतःच्या विचारांशी जरी ठाम असली, तरी तिला माहिती की मला कुठे काय करायचं आहे किंवा ती स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवते. सो हं. बुद्धिनिष्ठ असायलाच पाहिजे. बरं. पण ते करताना सुद्धा ती आपली जी दत्त संप्रदायांच्या त्यांच्या घरात ज्या चालत आलेले कुलाचार वगैरे, हं. ते ती करत नाही असं नाही करत. बरं. पण ती हे पण करते आणि ती ते पण करते. बरं. असं. बरं. आमचा ग्रुप आहे एक. ग्रुपवरती आमच्या चर्चा चालू असतात काही-काही किंवा अगदी निष्फळ गप्पा पण असतात. एकाने मला असाच विषय निघाला, की विठ्ठल रुक्मिणी हे वेगवेगळे का असतात वगैरे. सो म्हटलं त्यांचं रुक्मिणीचं भांडण झालं हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती हो. आहे, की ती चिडली आहे विठ्ठलावर, की हं. बाबा तुझे भक्त एवढे मला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्रास देतात, की मी नाही हे सहन करू शकत. हं. तुला तुझ्या भक्तांच्या सोबत राहायचंय तू राहा. मी बाबा माझी वेगळी मी राहते. चालले. मी चालले. हं. त्याच्यावर आधारित म्हणजे मी जसं म्हटलं, की लहानपणापासून आणि माझी आई आज सकाळी 8 वाजता म्हणजे आपली जेव्हा आपण म्हणतो ना साखर झोप वगैरे असते, हं. तेव्हा 7 सव्वा 7ला माझ्या मते अभंग वगैरे लागायचे किंवा 8 वाजता. आता नक्की वेळ नाही आठवत ठीक कारण आहे. सो ते अभंग ह्यांचे त्यांचे ते असे कुठेतरी बॅक ऑफ द माइंड कुठेतरी होते. आणि मग मला अचानक कथा सुचली, की अरे काय झालं असेल नक्की रुक्मिणी का चिडली असेल? हं. त्याच्यावर मी एक कथा लिहिली होती. एक रखुमाई रुसली नावाची. हं. Facebookवर आली. मी ज्या ॲपवर लिहिते तिथे आणि तिथून माझ्या मते कोणीतरी ती कॉपी केली आणि कॉपी करताना त्या व्यक्तीनी नक्कीच एका गोष्टीचं म्हणजे एक गोष्ट काटेकोरपणे केली, की लेखिकेचं नाव उडवलं. आणि माझ्या मते जे काही वाचक असतील, त्यांची ही हॉबी आहे, की एखादं अज्ञात असेल ना गोष्ट, तर त्याला ही लोकं फार उचलून धरतात. पण ते जर लेखकाचं किंवा लेखिकेचं नाव असेल, तर त्याला तेवढी प्रसिद्धी देत नाहीत. बरोबर आहे. सकाळी उठले मी आणि एकीने आमच्याच ग्रुपमधल्या ती कथा टाकली. "अरे छान आहे ना, एकादशी का काहीतरी होती." हं. म्हटलं ही माझीच कथा आहे. साधारणतः 2 वर्षांपूर्वी मी लिहिली होती. हं. आणि त्या दिवशी मी Facebook उघडला, तर हं. ज्या पेजवर जातीये, तिथेही फक्त आणि फक्त मला हीच हीच कथा कथा होती. दिसत होती. त्याच्यानंतर संध्याकाळी माझ्या नंडेचा मला फोन आला. हं. "अगं हे सारिका, माझ्या ना एका मैत्रिणीने ना या कथेवर छान व्हिडिओ बनवलाय." व्हिडिओ पण बनवला. व्हिडिओ बनवला आणि बघ ना किती छान बनवलाय. म्हटलं ताई म्हणजे असं नाही अलाउड आहे ना. तुम्ही लेखकाची परमिशन घ्या. हं. किंवा लेखकाला विचारा, की हं. एखादी कथा आपण लिहितोय का? म्हणजे माझ्या आयुष्यातला आता मी त्याला सुदैवी दिवस म्हणू की दुर्दैवी, हं. की ती कथा मी नंतर शेवटी विठ्ठल रुक्मिणीचं जे आपलं मेन पेज आहे तिथे पण बघितली, पण तिथे अज्ञात असं होतं. हं. सो फार त्रास झाला त्या गोष्टीचा. पण हं. हे असं सोशल मीडियाचे जसे चांगले परिणाम आहेत, की आपल्याला प्रसिद्धी मिळते, तसा हा एक दुष्परिणाम पण आहे, की आपण जे काही लिहितो, त्याच्यावरचं लेखकाचं नाव उडवून आणि स्पेशली अशा कथा, की ज्याच्यातून काहीतरी समाज प्रबोधन म्हणा किंवा जी मनाला भिडणारी असेल, हं. त्या कथांमध्ये लेखकाचं नाव उडवलं जातं आणि ते टाकलं जातं. हं. आणि आता निघालाच आहे विषय म्हणून सांगते, की आजकाल डिजिटल क्रिएटर हं. नावाचं एक विचित्रपणा Facebookवर चालू आहे. हं. जे कोणी डिजिटल क्रिएटर्स असतात त्यांना Facebook माझ्या मते पैसे देतं. हं. सो ही लोकं इथून-तिथून मटेरियल आणतात. हं. लेखकाचं नाव उडवतात आणि हं. ती कथा आपल्या पेजवर टाकतात. आणि त्या कथांना लाखाच्या वरती व्ह्यूज असतात. सो जो लिहिणारा असतो लेखक, त्याला काहीच मिळत नाही. म्हणजे प्रसिद्धी मिळायलाच पाहिजे असं नाही. पण आम्हाला म्हणजे ॲज अ रायटर मला असं वाटतं, की जे आपलं लिखाण आहे ते आपलं मूल आहे. हं. आणि आपलं मूल आपल्याच नावाने ओळखलं जावं. हं. पण हे कुठेतरी आजकाल खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. म्हणजे सारिका ताई असं पण झालं असेल, की हं, मी व्हिडिओ केलाय. हं. माझ्याकडेच तुमचं नाव आलेलं नाहीये. तर मी कसं तुमचं नाव घेणार हो?
हे पण होऊ शकतं. पण आता मी म्हणूनच म्हटलं ना, की ॲज अ रायटर तिथे मग थोडंसं डिप्रेशन येतं आणि हं, ह्याच्यातून मीच जाती अशातला भाग नाही. काही हं. लेखकांशी आमचं बोलणं झालं. तर त्यांचं पण हेच म्हणणं आहे, की ही लोकं जे डिजिटल क्रिएटर म्हणून स्वतःचं नाव वापरतात किंवा जे व्हिडिओजवाले आहेत, त्यांना माहिती असतं कारण ती कथा ते दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा पब्लिश करत असतात. त्यांना माहिती असतं याचे लेखक कोण आहेत किंवा जर ते बरं. नसतील त्यांना जर माहिती नसेल, तर ते फक्त पैशासाठी करत असतात. पण ही काळजी मला असं वाटतं, की प्रत्येक वाचकाने घ्यायला पाहिजे, की आपण ज्याचं लिखाण वाचतोय म्हणजे एक डॉक्टर शिल्पा क्षीरसागर म्हणून आहेत. हं, त्यांचे स्त्रियांवरचे जे लेख असतात ते फार प्रसिद्ध असतात. हं. अनेकदा आमच्या स्वतःच्या माझ्या ग्रुपमध्ये, फॅमिली ग्रुपमध्ये येतात. त्यांचं नाव उडवलेलं असतं. पण अशा वेळेस मी सांगते, की हा त्यांचा आहे लेख किंवा हं, जेव्हा मला लेखक माहिती असतात, हं. तेव्हा मी आवर्जून सांगते, की हा लेख यांचा आहे आणि मग तुम्ही एडिट करून ते करा. पुढे काय होतं आपल्याला माहिती नाही. पण लेखकावर अन्याय होतो असं मला मनापासून वाटतं. तरी पण Facebookवरती टाकता? आता मी ते म्हणजे खूप कमी केलंय. बरं. पण मी Facebookवर ॲक्टिव्ह असते. अ, थोडीफार कारण आता असं म्हणूयात की अ, प्रत्येक गोष्टीचे चांगले परिणाम, वाईट परिणाम असतात. आम्ही जे काही कथा लिहितो, वाचकांपर्यंत जाण्याचा तो एक फायदा म्हणजे तो एक हे असतो, ऑप्शन असतो, की नाहीतर त्यांना समजणार कसं ना, तुम्ही काय लिहिताय आणि काय नाही ते समजत नाही. हं. पण मग त्याच्यासाठी आम्ही कथेचा एक भाग देतो आणि त्याच्या खाली लिंक देतो, की तुम्हाला जर पुढचं वाचायचं असेल तर त्या लिंकवर जा आणि वाचा. जे हार्डकोर वाचक असतात, ते नक्कीच ते एफर्ट्स घेतात आणि ज्यांना फक्त टाईमपास करायचा असतो, ते तिथेही येऊन तुमच्याशी भांडतात, की आम्हाला हे नाही करायचंय किंवा आम्हाला पैसे भरायचे नाहीयेत. खूप अनुभव आहे. पण ठीक आहे, आता मी तो विचार नाही करत. पण मी माझं रेग्युलर जे लिखाण आहे, अपडेट्स ते Facebookवर देण्याचा प्रयत्न करत असते. एक भाग तुम्ही हं, Facebookवरती टाकता. हं, त्याच्या खाली लिंक देता, हं. जो कुठेतरी मला घेऊन जातो येस. आणि मला पैसे मागतो तो. ओके. त्याचे पैसे तुम्हाला मिळतात का हो, का फक्त त्या ॲपलाच मिळतात? हा खूप चांगला प्रश्न आहे. ॲक्चुअली ॲपला थोडे पैसे मिळतात, आपल्याला थोडे पैसे मिळतात किंवा आपण असं म्हणूयात ॲप 75% घेतो, पण तुम्हाला 25% देतं. फायदे ह्याचे 2च आहेत, हं. की होता होईतो. त्या ॲपमधून तुमच्या कथा कॉपी पेस्ट नाही होत. जे काही हां, तुमचं बरोबर. लिखाण आहे ते नाही होत. राइट क्लिक हे हां. केलेलं असतं हां. त्यांनी. आणि ॲप असे काही खूप भरमसाठ पैसे मागतं अशातलं पण नाही. जर तुम्हाला एखाद्या लेखकाची कथा वाचायची असेल किंवा त्या ॲपवरची कथा वाचायची असेल, साधारणतः महिन्याला ₹100 तुम्हाला हवं तेवढं तुम्ही वाचू शकता. बरं. तुम्ही अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत म्हणजे अशी करणारी सुद्धा माणसं आहेत, हं, की सकाळी उठल्यापासून मोबाईल घेऊन बसतात आणि रात्री झोपेपर्यंत ती कथा वाचत राहतात. हं. सो मग तुम्ही ते ₹100 भरा आणि तुम्हाला जेवढं वाचायचंय तेवढं वाचा. पण असं वाटतंय मला, की लोकांची मानसिकता आहे, की जेवढं मला फुकट मिळेल, ते एवढं चांगलं. हं. सो त्यामुळे तिथे परत जे दर्दी वाचक आहेत ते जातात. खूप नाही, पण थोडेसे पैसे मिळतात आणि त्याचा फायदा फक्त हाच, की घरातले आपल्याला म्हणू शकत नाही, की "तू दिवसभर मोबाईलवर काय करतेस?" सो हा एक फायदा होऊ शकतो झाला तर. दुसऱ्या पुस्तकाकडे येऊया. नक्की. दुसरी आवृत्ती मी स्वतः तुमच्या प्रकाशकांकडे बघितलेली आहे. येस. आपलं हं, बोलता-बोलता मगाशी बोलणं झालं, की हं. तुमच्याकडे अजून आलेली नाहीये ती. हो. पण मी बघितलेली आहे. सो पहिली आवृत्ती हं, एका वेगळ्या प्रकाशकाकडे होती. हं, दुसरी आवृत्ती एका वेगळ्या प्रकाशकाकडे आहे. हं, ओके. 2 प्रकाशकांमधला हं, म्हणजे आपण नावं घ्यायला नको. हं. 2 प्रकाशकांमधला फरक काय जाणवतोय का तुम्हाला? प्रचंड. मला असं वाटतं, की जेव्हा एखादा नवीन लेखक असतो, म्हणजे मी भले 4 वर्ष ऑनलाईन लिखाण लिहितीये. पण ऑफलाईनमध्ये जेव्हा तुम्ही जाता, तेव्हा तुम्हाला कोणी ॲज अ लेखक म्हणून ओळख दाखवत नाही. बरं. त्याच्यासाठी तुमचं पुस्तक असणं गरजेचं असतं. हं, आणि मग त्या पुस्तकाची ओळख कोण करून देतं? तर मला असं वाटतं, की प्रकाशक तुमचे जेवढे स्ट्राँग, तेवढी तुमची ओळख जास्त होते. हं, सो हे जे काही दुसऱ्या प्रकाशना थ्रू जे काही सरांनी जे काही केलेलं आहे, हं, अंबिके सरांनी, की अ, वेगवेगळ्या अप्रोचेस म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी ते पुस्तक जातंय आणि त्या पुस्तकाचे रिव्ह्यूज बघून मलाच खूप छान वाटतंय, की माझी जी इच्छा होती, की माझं जे लिखाण आहे ते लोकांपर्यंत पोहोचावं आणि ते पोहोचण्यात सर म्हणजे जे काही एफर्ट्स घेतायत हं, ते दिसून येतात आणि तो फरक ऑब्व्हियसली म्हणजे लेखक म्हणून आपल्याला सुखावणारा असतो, की मला पहिल्यापासून असंच वाटतं, की आपण जेव्हा सिलेक्टिव्ह वाचतो, हं. आपल्या डोक्यात काहीतरी असतं, की छान लिखाणच वाचलं गेलं पाहिजे. त्यामुळे त्याच्यातून आपल्याला
पोपटपंची किंवा जे काही असंच उगाचच काहीतरी लिहिलेलं नसावं अशी हं, इच्छा असते आपली. हं. पण मग ते खरं आहे की खोटं हे फक्त आपल्याला वाचक सांगू शकतात आणि त्यासाठी आपल्याला वाचकांपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. हं. सो ते अंबिके सरांनी खूप छानपणे केलंय, की बरं. जे लिखाण आहे, लेखकाला प्रसिद्धी मिळवून देणं. पारितोषिकं मिळतात पुस्तकाला. ह्या पुस्तकाला माझ्या दुसऱ्या पुस्तकाला आत्तापर्यंत 3 ते 4 पारितोषिकं मिळालेली आहेत. बरं. पण पारितोषिकं जेव्हा मिळतात, तेव्हा फक्त 2 लोकं पुस्तक वाचतात. परीक्षक पुस्तक वाचतात असं हं, मला वाटतं. हं. पण जेव्हा म्हणजे सामान्य वाचक जेव्हा पुस्तक वाचतो आणि जेव्हा तो तुम्हाला सांगतो, की ही कथा आम्हाला आवडली आहे. थोडंसं पहिल्या पुस्तकावरून सांगेन. हं. अ, जेव्हा मी ती समर्थांची लेख लिहिली आणि खूप जणांनी वाचली आणि काही जणांचा मला फोन आले, की "अगं हे आहे का खरंच असं, की आमच्या इथे हा इश्यू आहे. तिचा नंबर असेल तर तू दे." अच्छा. हो. हं. आणि हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी वेगळा होता, की ते हं. लोकांना तिथपर्यंत मनाला हे रिलेट झालंय, होतंय ते. रिलेट होतंय. हं. इव्हन देवी वाचताना पण हाच लोकांना अनुभव आला. पण ते अनुभव येण्यासाठी ते पुस्तक त्यांच्यापर्यंत जाणं गरजेचं होतं हं. आणि ते सरांनी खूप छान प्रकारे केलंय आणि आय ॲक्चुअली अप्रिशिएट कारण नाही तर लोकांपर्यंत पुस्तक जाणं अवघड असतं. कारण नवीन लेखकाला तेवढं कारण आता मी जेव्हा लायब्ररीत जाते, तेव्हा हं. मी पण विचार करणार आधी नवीन लेखकाचं पुस्तक आहे, वाचू की नको? हं. पण जेव्हा मी त्या पुस्तकाबद्दल 10 वेळा ऐकीन, तेव्हा मी न विचार करता ते पुस्तक आधी वाचेन. हं. नंतर मी माझी मतं बनवेन, की ओके बरं. मला पुढे याचं वाचायचंय की नाही. पण ते काम सरां खूप छान होतं. एक रिव्ह्यू हं, जो अतिशय पॉझिटिव्ह होता, हं, तुम्हाला खूप आवडला हं, आणि एक असा रिव्ह्यू जो तुम्हाला अजिबात आवडला नाही आणि अ, हे पुस्तक काय किंवा हं, हं, आणखीन हं. कुठलंही हं, हं. पुस्तक काय, हं, हं, हं. जे त्या वाचकाला अजिबात आवडलं नाही? ओके. आता एक रिव्ह्यू म्हणजे हे जेव्हा देवी पुस्तक जेव्हा लोकं वाचतात, तेव्हा प्रत्येकाचं एकच उत्तर असतं, की आम्ही स्वतः ते जगत असतो. बरं. आणि ही जी काही देवीच्या शक्तिपीठांची माहिती आहे, हं, खरं सांगायचं तर मलाही नव्हती. हं, अ, मी जेव्हा ह्याच्यासाठी सुद्धा मी जवळ-जवळ 7-8 पुस्तकं म्हणजे देवी भागवतापासून आपले जे ढेरे आहेत त्यांचं तुळजाभवानी वगैरे सगळी पुस्तकं एकदा, दोनदा, तीनदा वाचलेली आहेत. तर त्याच्यातून आपल्याला अनेक ज्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात त्या गोष्टी समजत जातात. बरं. सो त्या लोकांचं म्हणणं हेच आहे, की ह्या गोष्टी आम्हाला कधीच माहिती नव्हत्या आणि आम्ही जेव्हा हे वाचतो, आम्हाला असं वाटतं, की आम्ही स्वतः एक्सपिरियन्स करतोय. एका वाचकाने माझा नंबर कुठून तरी शोधून काढला हं, आणि ते पुस्तक वाचलं. त्यांनी खूप भला मोठा रिव्ह्यू दिला आणि त्या हं. रिव्ह्यू बरोबर त्यांनी त्याचा व्हिडिओ बनवून दिला देवीचा. बरं. सो आणि ही एकच व्यक्ती नाहीये. लोकांनी अक्षरशः पान-पान भरून व्हिडिओ म्हणजे रिव्ह्यूज दिले. ते सगळं सांगणं ते शक्य नाहीये. हं, समर्थांची लेख एका सोलापूरच्या आय गेस प्राध्यापकांनी वाचलं हं. आणि त्यांनी मला पत्र लिहिलं. ते पत्र बरं. आम्ही ठेवलंय अजून. हं, म्हणे, "मला तुमची सही हवी." हं. आता हा माझ्यासाठी खूपच वेगळा एक्सपिरियन्स होता, की इतके दिवस आपण कोणाची तरी सही मागत होतो. बरोबर आहे. पण त्यांनी मला सांगितलं, की माझ्याकडे पंतप्रधान जेवढे आपले पंतप्रधान आहेत किंवा हं, जी काही मान्यवर व्यक्ती आहेत, हं, त्या सगळ्यांच्या सह्या आहेत आणि मला तुझी सही हवी आहे. हं, सो हा माझ्यासाठी खूप ग्रेट एक्सपिरियन्स होता. हं, आवडला नाही. हां, एका बाईनी मला आत्ताच लेटेस्ट ही कमेंट केली होती, हं. की म्हणे फालतू आहे. तर म्हटलं फालतू का वाटतंय तुम्हाला? तर म्हणे याच्यात गुरुचरित्राचा उल्लेख आहे. तर म्हणून ते फालतू आहे. तर मी गुरुचरित्राचा उल्लेख आहे. आहे. बरं, ठीक आहे. समर्थांची लेखमध्ये. हं, देवीवरती अजूनपर्यंत टचवूड मला एकही निगेटिव्ह कमेंट पण आलेली नाहीये किंवा रिव्ह्यूज पण नाही आलाय. हं, पण हार्डली एखाद प्रसंगावर आलाय म्हणजे एक बळीचा एक सीन आहे त्याच्यावर. म्हणजे हं. त्याची जी कथेची जी सुरुवात होते ती ह्याच्यापासूनच होते, की बळी देण्याचा विधी चालू आहे. सो आपण देवीबद्दल बोलतोय. हां, म्हणजे हे थोडंसं देवीबद्दल, हं, की त्याच्यावर एकच कमेंट आली होती, की "बाबा हे असे विधी दाखवून तुम्ही अंधश्रद्धेला पाठबळ देताय" वगैरे. बरं. पण मी तिथे आर्ग्युमेंट नाही केलं कारण हे आपण जरी नकार दिला तरी हे गावात आम्ही स्वतः बघितलेलं आहे, की विधी होत असतात. सो हं, ठीक आहे. ती एकच कमेंट होती देवीबद्दल आणि समर्थांच्या लेखवर एकीने ती कमेंट केली होती, की ह्याच्यात गुरुचरित्राचा उल्लेख आहे. तिथे बायकांबद्दल काय व्हॉटएव्हर असेल. हं, मी अजून गुरुचरित्र मी स्वतः वाचलेलं नाही, पण माझ्या घरात वाचन होतं. हं, आपली जर श्रद्धा नसेल, तर आपण दुसऱ्यांच्या श्रद्धेवर बोलू नये. हं, जेवढ्या निगेटिव्ह कमेंट येतात, मी जर खरंच त्या व्हॅलिड असतील, की माझी कुठे काही चूक असेल, तर मी ती सुधारण्याचा प्रयत्न करते आणि जर नसेल, तर मग मी सोडून देते.
पण ती एकच कमेंट आली होती आणि एकाने असा रिव्ह्यू दिला, की हे पुस्तक वाचलं तरी चालेल, नाही वाचलं तरी चालेल. मग तो प्रत्येकाची आवड-निवड असते, की ज्याला रहस्य आणि भूतगीत यांची आवड असेल, तर ऑब्व्हियसली तेच वाचणार. हं. आणि एखाद्याला जर ललित आवडत असेल, तर त्याला ते ते नाहीच आवडणार. सो प्रत्येकाचा जॉनर वेगळा. असं मी धरून चालले आणि मग मी निगेटिव्ह कमेंट्समधून जेवढं शिकता येईल, म्हणजे तर जर मला योग्य वाटल्या, तर मी सुधारणा करते. नाही वाटलं, तर मी सोडून देते. एवढंच सांगू शकेन कमेंट्सबद्दल. सारिका, आता पहिल्या पुस्तकामध्ये घोस्ट रायटर आहे. हं. दुसऱ्या पुस्तकात काय आहे? नावातच आहे तिच्या, देवी रक्षती रक्षिता. हं. अ, ती स्वतः देवीचा अंश आहे. बरं. त्यामुळे ती कथा तिच्यातूनच चालू होते. आणि कथेबद्दल थोडंसं मला एक सांगावसं वाटेल, हं, आवडेल मला सांगायला. हं. हे पुस्तक माझ्यासाठी मी त्याच्या मनोगतातच म्हटले, की हे पुस्तक माझ्यासाठी स्वप्नासारखं आहे. बरं. कारण ह्याची जी सुरुवात झाली होती ती एका स्वप्नातून झाली होती. मला स्वतःला स्वप्न पडलं होतं, की कुमारिका बलीचा विधी चालू होता बरं. आणि लिटरली मी स्वतः घामाने ओली झाले होते. म्हणजे जी शांभवीची जी सुरुवात आहे, ते स्वप्न मी कुठेतरी बघितलं होतं. फक्त तिथे रेडा होता आणि इथे कुमारिका होती. बरं. सो ह्याच्यावर जेव्हा विचार करत गेले, तेव्हा आणि आमच्या घरात खूप डिस्कशन होत असतं म्हणजे माझं, माझ्या मिस्टरांचं आणि माझ्या मुलीचं, हं. की आम्ही जेव्हा तिघं बसतो आणि आम्ही एखादा विषय डिस्कस करतो, मग ते मला उगाचच काही-काही हिंट्स देत असतात. म्हणजे नवऱ्याने मला सांगितलं, की ह्याच्यावर खजिन्याची कथा आली. मग मुलीनी हो, आमच्याकडे असे अ, मला चॅलेंजेस पण असतात, देतात, की बरं. "तू ह्याच्यावर लिहून दाखव हं, असेल तर" वगैरे. हं. सो मग हा जेव्हा हे जे स्वप्न होतं, मग त्या स्वप्नातून कुठेतरी ह्या कथेची सुरुवात झाली आणि मग मला सांगायला म्हणजे आता काय सांगू, माझ्या मुलीनी मला देवीच्या 10 महाविद्या आहेत, दशमहाविद्या, हं. त्याच्याबद्दल माहिती दिली. इतके दिवस मला त्याच्याबद्दल माहिती नव्हती. बरं. शक्तिपीठांबद्दल आपल्याला माहिती असेल तेवढी बरोबर. होती. हं, मग तिथून सुरुवात झाली माझी. हं, मग ही जी कथेची जी नायिका आहे, त्या कथेच्या नायिकेचं स्वरूप होण्याआधी आधी या सगळ्या गोष्टींचा शोध घेतला गेला. म्हणजे मी हं, शोध घेतला, हं. की देवीच्या आधी 52 की 108 अशा शक्तिपीठांवरून अजूनही ते चालू वाद आहे. आहे. येस. हं. मग त्याच्यावरून मी आले 10 शक्तिपीठांवर, ज्या 10 दशमहाविद्या, ज्या हं. दशमहाविद्या म्हणजे पण शक्तिपीठांचं रूप आहे. बरं. तिथून कारण हा जर विचार करायला गेला तर ह्याचा प्रवास खूप मोठा होईल आणि मग तिथून आम्ही आलो 4 तांत्रिक शक्तिपीठांवर. बरं. हां, तर या 4 तांत्रिक शक्तिपीठांशी लढणारी ती नायिका आहे. म्हणजे ही पण परत जर तुम्ही बघायला गेलात तर तुम्ही असं तिला ओळखणार पण नाही, की ही खरंच हिच्यामध्ये काही आहे का? शी इज जस्ट द गर्ल नेक्स्ट डोअर. येस. सो बरं. आणि ती पण साधी सरळ आहे आणि मग तिच्या आयुष्यात काही घटना घडत राहतात आणि म्हणजे आपण म्हणतो ना, की आपण रोज सकाळी उठतो, झोपतो आणि जे काही आपलं दिवसकाम चालू असतं. हं. पण तिच्या महिन्यातले 2 दिवस जे असतात ते तिच्यासाठी खूप क्रिटिकल असतात. ते म्हणजे अष्टमीचे. बरं. जेव्हा आपण म्हणतो ना, की अष्टमीला देवीची जी शक्ती असते ती सगळ्यात उच्च ह्याला गेलेली असते. हं. त्या 2 दिवसात तिला महिन्यात अशी वेगवेगळी स्वप्न पडत असतात आणि मग तिचं कारण माहिती नसतं. अदरवाईज शी इज व्हेरी नॉर्मल. ती एका छान ठिकाणी जॉब करते आहे, पुरातत्व विभागात जॉब करते आहे वगैरे. तिचं बरं. छान आयुष्य चालू आहे. बरं. त्यामुळे तुम्ही जर तिला असं बघितलत, तर ती तुम्हाला अशी साधी कर्मचारी वाटेल. पण हं. तिच्या आयुष्यात काहीतरी होत गेलेलं आहे. अचानक तिच्या आई-वडिलांचा ॲक्सिडेंट होतो आणि कथेला सुरुवात होते. वेग येतो. बरं, येस. आणि मग ती बरं. कथा अशी सुरू होते, की देवीची काही शक्तिपीठं शोधा आणि मग 6 शक्तिपीठांचा उल्लेख आहे. हं, देवीची शक्तिपीठं आणि नवनाथ. हं, आता हे जे रिलेशन आहे, हं. ते मला सुद्धा माहिती नव्हतं. मी जरासं परत म्हटलं तसं. पण मी जेव्हा अनेक पुस्तकं वाचत गेले, तेव्हा मला त्यांची लिंक लागत गेली, बरं. की हे असं आहे आणि मग हे असं असू शकतं. हं. आणि मग त्याच्यातून जे साकार झालं, ते हे पुस्तक आहे. दॅट इज देवी रक्षती रक्षिता. फॅन्टास्टिक. मराठीमध्ये लिहिलेलं आहे. हो. हिंदीमध्ये येतंय, इंग्लिशमध्ये पण येतंय. हो. ओ-टी-टी वरती कधी येतंय? अ, ते नाही सांगता येणार. इच्छा तर आहे कारण मी जसं म्हटलं, की हे ॲक्चुअली माझं असं आपण म्हणतो ना स्वप्न आहे, की हेच पुस्तक का? कारण कुठेतरी ती कथा आपल्या मनाला भिडलेली असते किंवा आपल्याला आवडलेली असते, की जेव्हा आपण ॲज अ रायटर आपण जेव्हा काहीतरी लिहितो, तेव्हा आपल्याला ते जाणवत असतं, की हे वेगळंच आहे. तर ते देवी लिहिताना कुठेतरी मला जाणवत होतं. मे बी काही जणांना आवडलं असेल किंवा काही जणांना नसेलही आवडलं. दॅट्स फाईन. त्यांनी नाही सांगितलं मला. पण मी जेव्हा-जेव्हा हे लिहिलं, तेव्हा-तेव्हा मला स्वतःला हे जाणवत होतं, की आपण हे जे लिहितोय ते चांगलं लिहितोय.
ते जर OTT वर आलं, तर हे पण माझं एक स्वप्न आहे. तर ते शेवटी अ, त्याच्या हातात आहे, की कुठपर्यंत हे पुस्तक जायला पाहिजे किंवा नाही. बरं. एक स्वप्न तर झालं पूर्ण, की आय वॉज नॉट एक्स्पेक्टिंग की पुस्तक हिंदी आणि इंग्लिशमध्ये पण ट्रान्सलेट होईल. हं, पण ते होतंय. हं. सो कदाचित पुढेही जाऊ शकेल OTT वर. वी नेव्हर नो. चर्चा चालू आहेत? नाही, अजून तरी नाही. कारण माझं क्षेत्र फार सीमित आहे. बरं. मी माझं लिखाण, माझं घर आणि जे काही माझं काम आहे. ते हं, त्यामुळे माझ्या अशा खूप काही ओळखी वगैरे नाहीयेत, की हं, आपण तिथे जाऊन कुठेतरी हे पुस्तक देऊ हं. आणि किंवा कुठेतरी हे सांगू, की प्लीज हे होतंय का बघ. नाही, जर समोरून आलं तर वी आर ओपन. बरं, बरं. याला जोडूनच मला एक प्रश्न विचारायचा आहे, की एक काळ असा होता, की लेखकाने पुस्तक प्रकाशकाकडे दिलं, की लेखकाचा रोल संपायचा. आज ते दिवस राहिलेले नाहीयेत. जेवढा प्रकाशक काम करतो, तेवढंच किंबहुना थोडं जास्तीच हे लेखकाला पण स्वतःचं पुस्तक प्रमोट करायला लागतं. तुम्ही काय-काय करता त्यासाठी? फ्रँकली सांगायचं तर मला नाही जमत एवढं सगळं प्रमोशन वगैरे बघणं. मॅक्सिमम मी Facebookवर जे आहे ते टाकत राहते, की बाबा हे पुस्तक आलेलं आहे. हं, जे माझे वाचक आहेत ते ऑर्डर देतात आणि मग ते पुस्तक मागवतात. मला माहिती आहे Instagramवर वगैरे ही जी काही प्रमोशन्स चालू असतात, ते करणं ही काळाची गरज आहे आणि हं. मी कुठेतरी काळाच्या मागे पडली आहे. बरं. हे मला मान्य आहे. हं, अनेक बुक फेस्टिव्हल्स वगैरे असतात, की हं, काही जणांनी मला सुचवलं होतं, की तुझी पुस्तकं तू तिथे घेऊन जा. हं. पण आमचा प्रॉब्लेम असा असतो, की डिसेंबर महिना जो असतो, तो प्रिलिम्सचा काळ असतो. हो, तुम्ही टीचर आहात हां, म्हटल्यावरती. हं, की मुलांचा सिलेबस होऊन त्यांची रिव्हिजन होणं हा आमच्यासाठी खूप पीक टाईम असतो. सो तिथे मी सुट्टी मॅनेज करणं माझ्यासाठी नाही होत. सो बरं. मी प्रमोशनमध्ये खूप मागे आहे आणि आय टोटली एग्री टू इट. माझी जी काही पुस्तकं चालली आहेत, ती वाचकांमुळे चालली आहेत. म्हणजे बरं. वाचकांपर्यंत गेली आहेत. काही जणांनी शोधली, काही जणांनी ती वाचली आणि मग त्यांचे जे रिव्ह्यूज आहेत, त्याच्यातून हे पुस्तक पुढे वाढत गेलं. हं. सो प्रमोशनमध्ये मी खूप कमी पडतीये आणि बघू आता ते कसं काही ते मॅनेज करता येईल, असा चालू आहे विचार. पण त्याला थोडासा वेळ लागेल माझ्याकडून व्हायला, बरं. असं. हरकत नाही. हं. मला पुढे असं विचारायचंय तुम्हाला, की म्हणजे माझी पद्धत हं, काय आहे हे मी तुम्हाला सांगतो. हं. कुठेतरी मला असं वाटतं, की अरे हे पण ॲड करायला हवं होतं यार. ओके. ते पण ॲड करायला हवं होतं. हं, हं. तुम्हाला पण असंच होतं का? म्हणजे पुस्तकात एखादा मुद्दा यायला पाहिजे हां. किंवा नाही. हो, होतं नाही. कधीतरी असं होतं, की आता हे म्हणजे हे मनोरंजनाचं क्षेत्र आहे. पुस्तक आपण हं, वाचतो ते. तर कुठेतरी असं वाटतं, की अरे, की हे खूप गंभीर-गंभीर होत चाललंय. हं, कुठेतरी हास्य पाहिजे, हं, कुठेतरी काहीतरी कॉमेडी पाहिजे. हं. मग हे कुठेतरी टाकावं लागतं किंवा ते प्रसंगाच्या अनुषंगाने येईल याची काळजी घ्यायला लागते. नाहीतर मग खूपच सीरियस असेल, तर मग ते लोकं पण वाचायला कंटाळतात. बरोबर. अगदी प्रणय वगैरे माझ्या पुस्तकांमध्ये नाहीये. बरं. पण ते बोरिंग वाटू नये म्हणजे अगदी खूपच ते जर रटाळ वाटत असेल, हं. ह्याची पण रटाळ वाटू नये ह्याची सुद्धा काळजी घेते. ते बरं. तुम्ही जसे पॉइंट्स लिहून ठेवता तसे पॉइंट्स मी पण लिहिते. हं, लिहिल्यावर एकदा वाचते, की कुठेतरी खूपच वर्णन येतंय का एखाद्या मंदिराचं असेल किंवा एखाद्या प्रसंगाचं असेल हं, आणि मग ते कुठे बोर होतंय का हं. ह्याची काळजी घेते आणि मग त्या अकॉर्डिंगली कुठेतरी काहीतरी ॲड ऑन होतं किंवा काहीतरी अ, त्यातला भाग गाळते. असं करते मी पण. तुमचं पुस्तक जेव्हा प्रकाशकाकडे जातं, हं. तेव्हा ते डायरेक्ट पब्लिश तर होत नाही. नाही. मध्ये एडिटर नावाचा एक व्यक्ती असतो. हं. तो किंवा ती व्यक्ती हं, जेव्हा तुम्हाला फीडबॅक देते हं, तुमच्या मॅन्युस्क्रिप्टवरती, हं. तेव्हा ॲज अ ऑथर म्हणून तुमचे रिएक्शन्स काय असतात? नाही. म्हणजे आता हे तिसरं पुस्तक आहे. पण मला अजूनपर्यंत तरी असं कधी आलेलं नाहीये हं, एडिटरकडून वगैरे की त्यांच्या ह्याच्यातून. फक्त आता जेव्हा म्हणजे माय मिरर थ्रू जेव्हा परत त्याचं हे आलं, तेव्हा काही वेळेस की बाबा हे वाक्य असंच हवंय का? किंवा ते तसंच हवंय का? फक्त त्यांनी ते विचारलं हं. आणि काही वाचक आहेत की त्यांना असं वाटलं होतं की एखादी गोष्ट इथे मिसिंग आहे. बरं. मग ती फक्त मी तिथे ॲड ऑन केली. हं. आणि बस. पण असा कधी अनुभव नाही आला, की तुमचं खूप चुकलं आहे किंवा तुमच्या खूप चुका आहेत किंवा हा प्रसंग इथे नकोय. हं. असं अजूनपर्यंत तरी मला नाही सांगितलं कोणी. त्यामुळे याचा अनुभव नाहीये त्याचा. 2 कादंबऱ्या लिहिल्या. हं, पहिल्या 2 पुस्तकं म्हणजे कादंबऱ्या आहेत हं. आणि तिसरं पुस्तक म्हणजे शॉर्ट स्टोरी कलेक्शन आहे. हो, हो.
लॉंग फॉर्मॅटमधनं शॉर्ट फॉर्मॅटमध्ये येणं म्हणजे 3 तासाचा पिक्चरवरनं 30 सेकंदाच्या रीलवरती येणं हे किती अवघड होतं. माझ्यासाठी हा प्रवास उलटा होता. बर मी जे लिखाणाला सुरुवात केली ते लघुकथांमधून केली हं. आणि देन आय मूव्ह ऑन टू द आता हे ज्या काही कादंबऱ्या चालू आहेत. हं. म्हणजे आता एक काळ होता की मला आपण बोलतोय. हं. तुम्ही बोलता बोलता कोणाला तरी काहीतरी बोललात हं. आणि मग त्याची रिॲक्शन हं. ह्याच्यावरून अशी अर्ध्या तासात माझ्याकडे कथा तयार असायची. सो बरोबर. जो काळ होता हे त्या काळातलं म्हणजे हे मी उलट झालंय म्हणजे माझा जो प्रवास आहे तो उलटा झालाय. हं. कादंबऱ्या आधी आल्यात आणि लघुकथांचा संग्रह नंतर आला. बरोबर. लघुकथा प्रेम आहे असं म्हटलं तरी चालेल माझं. हं. कारण त्याच्यात छोट्या आशयातून म्हणजे त्याचा जो हे असते बांधणी आहे किंवा त्याचं जे काही फॉर्मॅट आहे ते लहान आहे. हं. पण त्याच्यातून जो सांगायचा जो आशय होता तो खूप महत्वाचा होता माझ्यासाठी. हं. त्यामुळे लघुकथा मी खूप लिहिल्या आहेत आधी आणि हं. तिथून मग नंतर या कादंबऱ्या आल्यात. बर म्हणजे आता हे जसं देवी हे जसं माझं स्वप्न होतं, हं. तसं केळफुल या माझ्या मनातल्या कथा आहेत असं म्हटलं बर तरी चालेल, बर की आपण जेवढा सहज विचार करतो, तो प्रत्येकालाच विचार सहज करणं शक्य नसतं. हं. त्या कथा मला तिथून सुचलेल्या आहेत. त्यामुळे बर ह्या कथा माझ्या फार जवळच्या आहेत असं म्हटलं तरी चालेल. पण केळफुल म्हणजे काय म्हणजे हं. टायटल असं का आहे. केळफुल तुम्ही जर कधी बघितलं, म्हणजे मी पहिल्यांदा हा प्रयोग मी पण पहिल्यांदाच केला होता. बर केळफुलाची भाजी मला प्रचंड आवडते. हं. पण मी कधी घरी केली नव्हती. सो बर मी एकदा दिसलं म्हणून आणलं आणि हं. मी ना त्याचं पहिलं कव्हर काढलं. आतमध्ये खूप त्याची छोटी-छोटी फुलं होती. त्याच्यानंतर मी परत ती फुलं बाजूला काढली. परत ते आतमध्ये जे असे अनेक पदर होते आणि त्याच्यात छोटी-छोटी फुलं होती. हं. आणि ह्या जेव्हा मी कथा लिहिल्या होत्या, अशा कधीतरी आपण वाचत राहतो. म्हणजे एखाद्या वाचकाची कमेंट येते, की आणि मग आपल्याला आपण काही लिहिलेलं आठवत राहतं. हं. सो तशा प्रकारे मी त्या लिंक करत गेले आणि मग असं कुठेतरी वाटलं, की जेव्हा मी कथांचा संग्रह काढीन, तेव्हा त्याचं नाव मुद्दामून केळफुल असेल. त्याच्यामागचं कारण हेच आहे, की आपण नेहमी म्हणतो असं मस्करीत म्हणा किंवा सिरियसली, की लग्न जेव्हा होतं, हं. तेव्हा नवरा हा नवराच राहतो. आयुष्यभर जो पुरुष असतो, तो नेहमीच नवरा राहतो. पण ती जी स्त्री असते, ती लगेचच बायको होते, ती मामी होते किंवा हं. जे काही तिचे जे नाती जी असतात ती पटापट बदलत जातात. बर आणि काही कालावधीनंतर जर तुम्ही बघितलं, की बाबा अ, म्हणजे मामा जरी लाडका असला, हं. तरी जर तुमचं जे नातं राहतं, ते मामीमुळे राहतं. मामी आपल्याला आधी आठवते, मामा आपल्याला नंतर आठवतो. बर असं आहे का. कुठेतरी बघा ना, की जे घराचं जे आपली जी नाती जोडणारी जी स्त्री असते, ती हं. फक्त स्त्रीच नातं जोडून ठेवू शकते ना. बर म्हणजे मामा आता हे मी एक उदाहरण हा दिलं, हा पण ऑफ कोर्स. हे नेहमी असं मला वाटतं, की जी स्त्री असते ती नाती निभावते, की बर बाबा तुला तुझ्या म्हणजे आता हे प्रत्येक घरात होतं की नाही मला माहिती नाही, पण हं. एखादं सासरचं असू देत किंवा माहेरचं असू देत आमंत्रण, ते बाईच्या जेवढं लक्षात असेल, तेवढं पुरुषाच्या लक्षात असेल का? की आपल्याला अॅनिव्हर्सरीला जायचंय, आपल्याला लग्नाला जायचंय बर किंवा एखादी बाई जेवढ्या उत्साहाने जाते, की ती सगळ्यांशी नातं मेंटेन करायचा प्रयत्न करते, तेवढा नवरा करेल का? तर हे कुठेतरी डोक्यात होतं, की स्त्रीची ही अशी अनेक रूपं असतात, की ती हं. मुलगी आपण हे फार कौतुकाने म्हणतो, की मुलगी जी आहे, ती वडिलांची आई वगैरे असते किंवा ती आई म्हणजे बापाला मुलीमध्ये आपली आई दिसते. म्हणजे ही जी सगळी रूपं आहेत, ते एका स्त्रीमध्येच अशी दडलेली असतात ना. आपण असं प्रत्येक वेळेस मुलाच्या बाबतीत नाही म्हणत, की बाबा हा मुलगा ना मला माझ्या वडिलांसारखा वाटतो किंवा तो वागतो. हं. कारण तो मुलगा हा मुलगाच राहतो. बर सो हे कुठेतरी डोक्यात होतं. हं. मग ते केळीचे पदर किंवा केळीमध्ये दडलेली असंख्य फुलं आणि हे स्त्रीचं जे आपण म्हणतो ना, की अनेक पदर असतात तिच्या भावविश्वाला. सो त्याच्याशी रिलेटेड हे नाव होतं. हं. केळफुल मला स्वतःला म्हणजे जरी आवडलं असलं, तरी आपण एकदा विचारतो ना सगळ्यांना. तर सगळ्यांचं मत आहे, की नाव थोडंसं वेगळं आहे. पण ते हं. थोडंसं वेगळं आहे म्हणूनच ते छान आहे. 21 कथा आहेत. हं, ओके आणि मगाशी तुम्ही म्हणताना हं, लघुकथा आणि दीर्घकथा हं, हे बोललात. हं, तर या ज्या 21 कथा आहेत, हं. त्या लघुकथा आहेत का दीर्घकथा आहेत? त्यातल्या सगळ्या बहुतेक 2-3 पानी अशा लघुकथा आहेत. हं. फक्त माझ्या मते एकच त्यातली जी कथा आहे, सांग तू माझाच ना, ही थोडीशी दीर्घकथा आहे. पण बाकी सगळ्या लघुकथाच आहेत, की ज्या आपण आपल्या रोजच्या आयुष्यात इथे-तिथे आपण जर नजर जरी टाकली, तरी त्या तुम्हाला कुठेतरी दिसू शकतात. अशा बरं, कथा आहेत त्या सगळ्या. बरं. तुमची आवडती कथा ह्याच्यातली? स्पेसिफिक नाही सांगता येणार.
पण हं. मी ह्या ज्या कथा निवडल्यात, त्या सगळ्या कथा अशा निवडल्यात ना, की ज्या वाचताना मी रडते. तुम्ही रडता. हो, बरं. म्हणजे असं एकदाही होत नाही, की मी ती कथा वाचतीये आणि माझ्या हं. डोळ्यातून पाणी येत नाही. बरं. त्याच्यात एक दुखवटा नावाची कथा आहे. हं. अ, दुखवटा आपल्या सगळ्यांनाच हा शब्द माहिती आहे, हो. की साधारणतः आपल्याकडे ज्या काही वाईट प्रथा आहेत, मी वाईट म्हणेन त्याला, हं. त्याच्यामागचं कारण सांगते. हं. त्यातली एक आहे, की नवरा गेल्यानंतर हं. बायकोला आपले नातेवाईक जे असतात ते साड्या देतात हं. आणि असं म्हटलं जातं, की त्या साड्या तिने वर्षभर वापरायच्या किंवा त्याच्यानंतर तिने नवीन कपडा घ्यायचा नाही, तिने त्याच साड्या वापरायच्या वगैरे. बरं. अ, बाईचं जे आयुष्य असतं म्हणजे आता आपण बघा ना, की लहान मुलींना जेवढे कपडे असतात, म्हणजे ही सगळ्या ज्यांना मुलगा आहे, सगळ्या स्त्रियांची तक्रार असते, हं. की मुलींना जेवढी व्हरायटी असते, तेवढी मुलांना कधीच नसते. बरोबर. तर आपण लहान मुलींना त्या जेव्हा जन्मतात, तेव्हापासून आपण त्यांना रंगीत कपड्यांची सवय लावतो, हं. की त्याच्यानंतर लग्नाच्या वेळेस तुझी हळदीची पिवळी साडी, लग्नाची हिरवी साडी किंवा हं. जो शालू असतो, तो नेहमी आपल्याकडे असा भडक रंगाचा असतो, हं. लाल, जांभळा किंवा असं काहीतरी. हं. पण नवरा गेल्यानंतर सडनली तिचं जे आयुष्य बदलतं आणि तिला सगळेजण पर्पजली फिक्कट रंगाच्या म्हणजे अगदी पांढऱ्या ज्या अशा जुन्या काळात दाखवायच्या, हं. तशा साड्या जरी नाही देत, हं. तरी तो जो रंग असतो तो फिकट असतो. आता जी स्त्री आयुष्यभर अशी रंगीत साड्या नेसत असेल किंवा अ, कपाळाला असं मोठं कुंकू, गळ्यात मंगळसूत्र आणि सडनली हे सगळे दागिने काढायचा जो काही मग तो विधी मला ना आठवला तरी माझ्या स्वतःच्या अंगावर शहारे येतात. कारण हं. आपण बघितलेले असतात, हं. की त्या बाईच्या मनाला किती दुःख होत असेल हा विचार कधी कोणी करतंय का? हं. नाही. बरं. तर दुखवटा अ, ही कथा आहे, की एका अशा स्त्रीची जिचं लग्न होऊन फक्त 5 एक वर्ष झाली असतील मॅक्सिमम. हं. अ, मुलाचा वाढदिवस आहे आणि सेम डे तिचा नवरा हार्ट अटॅकने जातो. बरं. सत्य घटनेवर आधारित आहे. बरं. आणि शी वॉज शॉक ना, हं. की आपण इथे आज मुलाचा वाढदिवस केलाय आणि हं. रात्री नवरा जातोय. हं. तिचा मेंदू काम करणं बंद होतं. हं. विधी चालू असतात. काही जण सुचवतात, की "बाबा आता तू दागिने काढायला पाहिजेस." हं. ती नाही काढत कारण नवऱ्याच्या आठवणी असतात कुठेतरी. आणि शेवटी 10वा येतो आणि आपल्याकडे काही ठिकाणी असते प्रथा, की 10व्याच्या दिवशी जेव्हा येतात, तेव्हाच 13वं तिथल्या तिथे उरकून घेतात आणि मग नंतर ते घरात छोटंसं होऊन जातं. हं. तर दुखवटा होणार, तर तिला ते सगळं भरून येतं, की हं. अरे आणि ती हातात बघते साड्या, की सगळ्यांच्या हातात फिक्कट साड्या आहेत आणि तिला स्वतःचं आठवतं, की अरे आपल्याला तेव्हा म्हणजे साधारणतः काही दिवसांपूर्वी मुलाचं बारसं झालंय किंवा आपलं डोहाळ जेवण झालंय, तेव्हा सगळ्यांनी अशा हिरव्या, लाल अशा साड्या आणल्या आणि हे आपलं आता आयुष्य आहे का? हं. तिच्या मनात असे हजार विषय येत असतात आणि त्याच मोमेंटला तिचा भाऊ आणि तिचे सासरी किंवा जे मोठे दीर असतात, हं. ते निर्णय घेतात, की आम्ही हा दुखवटा स्वीकारणार नाही. बरं. ज्या बायकांना त्याची गरज असेल, त्या बायकांपर्यंत या साड्या दिल्या जातील. म्हणजे वाह! अशा अनेक स्त्रिया असतात, की ज्यांना अंगाला लावायला कपडे नसतात. बरोबर. त्यांच्यापर्यंत ते तुम्हाला अगदीच द्यायची इच्छा असेल, तर त्यांच्यापर्यंत जातील, पण आम्ही देणार नाही. हं. तर माझ्या डोळ्यात अजूनही पाणी येतं. कारण मी जसं म्हटलं, की ह्या काही घटना मी स्वतः डोळ्यांनी बघितलेल्या आहेत, की ती स्त्री रडत असते, की तिला हे नको आहे आणि तरी आपला समाज तिला हे देत असतो. अ, ही कथा या संग्रहात घेण्यामागचं अजून एक कारण आहे, की लोकसत्ता, लोकरंगमध्ये ही कथा छापून आली बरं. आणि त्यावेळेस जे वाचकांचे ज्या मेल्स आल्या ना, की आय हॅड अ गूजबम्प्स की असं आपण जे लिहिलंय ते खरंच होतं आणि कुठेतरी ही कथा वाचून लोकांमध्ये पॉझिटिव्ह चेंज व्हावा, की बंद करूयात ना आता हे सगळं, हं. की नाही म्हणजे आता आपण जेव्हा म्हणतो आपण 21व्या शतकात आहोत, स्त्री-पुरुष समानता वगैरे आहे. हं. अशा वेळेस हे नकोय कारण ती बाई म्हातारी असू दे किंवा बाई तरुण असू दे. खरंय. फार त्रास होतो या विधींचा. हं. सो माझ्या सगळ्या ज्या कथा आहेत, त्या कुठेतरी मला असं वाटतं, की ह्या छोट्या-छोट्या गोष्टी असतात, हं. की अ, दिसून येत नाहीत पटकन किंवा कोणी सांगायला नाही जात. पण हे हं. आपण अव्हॉइड करू शकतो आणि त्याच्यात समोरच्या व्यक्तीच्या म्हणजे जे आयुष्य आहे ते बदलू शकतं ना. किती दिवस झाले हे पब्लिश होऊन? नवीन पुस्तक केळफुल? मागच्याच आठवड्यात त्याचं प्रकाशन झालं आहे हं. आणि हे प्रकाशन जे आहे म्हणजे आता हे पण थोडंसं आम्ही वेगळ्या पद्धतीने केलं. हं. जनरली आपण एखाद्या मान्यवर व्यक्तीला बोलवून त्यांच्या हस्ते प्रकाशन करतो वगैरे. बरोबर. असं मीही करू शकले असते. म्हणजे माझ्या काही मित्रांनी किंवा मैत्रिणींनी सुचवलं, की "अगं, तू हिला बोलवतेस का? तू त्याला बोलवतेस का?" हं. अ, पण म्हटलं नाही. हं. हे जे पूर्ण पुस्तक आहे, आता हे
ऍक्सिडेंटली झालं म्हणा किंवा योगायोग माहिती नाही. बर. त्याच्या ज्या पब्लिशर्स आहेत त्या युगंधरा पब्लिकेशन्स, त्याही महिला स्त्री आहेत, सुनीताताई. हम्म. मुखपृष्ठ जे आहे ते प्रिया देशपांडे यांनी केलेलं आहे. बर. त्याच्यानंतर त्याची जी प्रस्तावना आहे तर हम्म. स्मिता दातार यांनी लिहिलेली आहे. बर. आणि मग म्हटलं आता जर एवढं सगळ्या बायकाच आहेत तर मग हम्म. पब्लिकेशन सुद्धा मला माझ्या म्हणजे माझ्या ज्या जवळच्या स्त्रिया आहेत, म्हणजे हम्म. माझी आई आहे, हम्म. बहीण आहे, वहिनी आहे, माझी भाची आहे, हम्म. तर मला त्यांच्या हस्ते करायचं. मस्त. सो हां, आणि ॲक्चुअली तेही त्या लोकांना खूप छान वाटलं, की इतर वेळेस म्हणजे काय फक्त आई वगैरे फक्त नावाला असतात. म्हणजे सासूबाईंना पण इच्छा होती माझी, पण त्या खूप आजारी असल्यामुळे त्या उठू शकत नव्हत्या. सो हम्म. ते नाही झालं. पण हम्म. हे कुठेतरी डोक्यात होतं. म्हणजे हे जे केअरफुल जे आहे ना, हम्म. ते पूर्णपणे मी असं म्हणेन, की स्त्रियांचे जे काही अ, जे छोट्या गोष्टी असतात, की ज्या तिच्या मनाला टोचत असतात, हम्म. त्या त्याच्यात आहेत, असं मी सांगेन तुम्हाला. बर. हे केळफुलाबद्दल झालं. हं, 21 गोष्टी आहेत ह्याच्यात. हं. ओके. 21 मागे काही रिझन आहे का? माझ्या ना प्रत्येक पुस्तकासोबत काही ना काही योगायोग घडत असतात. ते बर. मे बी चांगले असतील, वाईट असतील. हम्म. अ, पण तो असा 21चा आकडा आलाय, असा तो काही मुद्दामून केलेला नाहीये. बर. रखुमाईची गोष्ट अशी लास्ट मोमेंट ॲड झालेली आहे. हम्म. आणि तो 21 झालाय. असं काही खास कारण नाहीये त्याच्यामध्ये. ठीक आहे, हरकत नाही. हं. आपण आता जवळ शेवट. शेवटाकडे आलेलो आहोत. हं. जसा माझा पहिला प्रश्न ट्रेडमार्क प्रश्न हं, होता, की हं, हं. मूड कसा आहे, तसा माझा शेवटचा प्रश्न देखील ट्रेडमार्क प्रश्न असतो. ओके. कारण मला माहिती आहे 3 पुस्तकं झाली आहेत. हं. 4थं येणार आहे, 5वं येणार आहे, 6वं येणार आहे. हं. तर काय शिस्त आहे काय सध्या? शिजतंय म्हणजे असं शिजतंय डोक्यात, की जेव्हा सगळ्या स्त्रिया तिथे उभ्या होत्या हम्म. प्रकाशनासाठी, माझ्या भावाने त्याच्या मुलाला सांगितलं, की "तू हम्म. पण जा ना त्यांच्यासोबत फोटो काढायला." तो म्हणाला, "सगळ्या बायका आहेत, मी नाही जाणार." माझा दुसरा भाऊ चिडला. तो म्हणे, "काय सगळ्या बायकांच्याच गोष्टी लिहिते, कधीतरी आमच्यावर पण लिही." हे सो माझ्या मनातलं बोलले तुमचे भाऊ. सो तो एक विचार आहे, की जशा बायकांच्या व्यथा असतात, तशा पुरुषांच्या सुद्धा मुकव्यथा असतात. बरोबर. इदर ते करायचं किंवा अ, हे जसं जे देवीचं जे पुस्तक आहे, हम्म. ते टोटल देवीच्या शक्तिपीठांवर आधारित आहे. हम्म. तसंच ही एक योद्धा नावाची माझी कथा आहे, बर. जी 7 चिरंजीव हा. यांच्यावर आधारित मी लिहिलेली आहे. हम्म. सो जशी ही एक इच्छा आहे, तशी ती एक इच्छा आहे, की ते पुस्तक सुद्धा म्हणजे ती जी कथा आहे, ती सुद्धा पुस्तक रूपात प्रकाशित व्हावी. सो कुठेतरी हे 2 प्रयत्न चालू असतील. बर. म्हणजे आपल्याकडे पु. ल. देशपांडे म्हणून गेले, की हम्म. जुन्या काळातली जी माणसं होती, हम्म. ती नावांचा विचार नाही करायची आणि ते डायरेक्ट पुढच्या तयारीला लागायचे. हम्म. बाळाचं नाव ठेवताना. हम्म. सो सध्या माझं असं झालंय, की पुस्तक प्रकाशित झालं आहे. वाचक वाचता आहेत, त्यांचे छान हम्म. रिव्ह्यूज येतात, पण त्याच्यात अडकून नाही पडायचं. हम्म. जर शक्य असेल, तर पुढच्या पुस्तकाचा विचार करायचा. सो तो झालेला दिसतोय मला. हां, मग तो जरा म्हणजे तो अंमलात कसा आणता येईल ह्याची म्हणजे ह्याच्या त्या दृष्टीने विचार करणं चालू आहे माझं. सारिकाताई, तुम्ही आपल्या पॉडकास्ट पुस्तक आणि बरंच काही मध्ये आलात. खूप चांगल्या गप्पा झाल्या आपल्या, त्याबद्दल धन्यवाद. सेम आणि हिअर. तुमच्या पुढच्या लेखन प्रवासासाठी आणि ॲज अ टीचर म्हणून तुम्ही जे भविष्य घडवताय त्याच्यासाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक यू सो मच मला इथे बोलवण्यासाठी आणि मला ही बोलायची संधी देण्यासाठी. कारण हे जे मनात असतं किंवा जे पुस्तकाशी रिलेटेड असतं चांगलं, ते आपण प्रत्येकाला सांगू शकत नाही. सो बरोबर. ती संधी मला इथे मिळाली त्यासाठी तुमचं खूप खूप आभार तुमचे आणि तुमच्या टीमचे. थँक्यू सो मच आल्याबद्दल. थँक यू. अशा पद्धतीने आज आपली अजून एक मैत्रीण इथे आली. तिची जी रायटिंग जर्नी आहे त्याच्याबद्दल ती भरभरून बोलली. डोळ्यातनं अश्रू पण आले तिच्या बोलता बोलता. आणि सोशल मीडियावरती जे कॉपी पेस्ट केलं जातं, लेखकाचं नाव काढलं जातं, त्याला या कशा सामोऱ्या गेल्या आणि आता त्यांनी ते सगळं सोडून दिलंय, हेही त्यांनी सांगितलं आपल्याला. परत भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन व्यक्तीबरोबर, एका नवीन लेखकाबरोबर आणि त्याच्या पुस्तकांबरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.